हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस. सकाळी 11 वाजता विधानसभा कामकाजाला सुरुवात होणार. उर्वरित आमदारांचा शपथविधी आज. हिवाळी अधिवेशनामध्ये 20 विधेयकं मांडली जातील. राज्यपालांचं अभिभाषण होईल. आजपासून 21 तारखेपर्यंत हिवाळी अधिवेशन. हिवाळी अधिवेशनामध्ये आर्थिक धोरणांवरती चर्चा. तसंच आज पहिल्याच दिवशी अधिवेशनात पुरवण्या मागण्या मांडल्या जातील. अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तरांच्या तासाला सरकारकडनं कात्री. मंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतल्यामुळे प्रश्नोत्तराचे तास नाहीत. पक्षावर नाराजी व्यक्त करणाऱ्यांवरती एकनाथ शिंदेंची तीव्र नाराजी. श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यामध्ये शिवसेनेची मंत्रिपदं दिली जाणार. नाराज आमदारांबाबत शिंदेंचं सुतोवाचन. मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार रवी राणा नाराज. नागपुरातल्या हिवाळी अधिवेशन सोडून रवी राणा अमरावतीत परतले. राणा समर्थकांकडनं सोशल मीडियावरती पोस्टरबाजी. भाजपच्या आमदारांना राहुल गांधींनी घडवलं. विधान भवनाच्या दारावरती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं पोस्टरबाजी. अनेक नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्सही विधान भवनात झळकले. नाराज भुजबळांची राष्ट्रवादीकडनं दखल. भुजबळांना राष्ट्रवादी राज्यसभेवर पाठवणार. खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा देण्यात येणार. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, मात्र त्यांनी तो पाळला नाही. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे आठवले नाराज. भाजप नेते संजय कुटेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडनं मुख्यमंत्री फडणवीसांचा निषेध. भाजप आमदार कृष्णा खोपडेंना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज. कार्यकर्त्यांकडनं भाजपमधील संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय. मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेही नाराज. संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात आहे असं म्हणत प्रकाश सुर्वेंनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे व्यक्त केली नाराजी. जालना जिल्ह्याला मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा हुलकावणी. 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिपद नाही. जालन्यात भाजपचे 3 तर शिवसेनेचे 2 आमदार. नागपुरातल्या मुख्यमंत्र्यांना शासकीय निवासस्थानाबाहेर पाटी बदलली. रामगिरी बंगल्याबाहेरील पाटीवरती आता फडणवीसांचं नाव. नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान कांदा उत्पादक करणार. सरकारविरोधात आंदोलन. 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करा, अन्यथा उद्रेक करणार. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष दिघोळे यांचा इशारा. राहुल गांधींचा आज महाबळेश्वरमध्ये खासगी दौरा. डॉक्टर बानाजी यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी राहुल गांधी महाबळेश्वरमध्ये. रिपब्लिकन सेनेकडनं आज महाराष्ट्र बंदची हाक. आनंदराज आंबेडकरांची माहिती. परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यामुळे रिपब्लिक सेना आक्रमक. आजच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय. या प्रकरणी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करायला हवं. अंबादास दानवेंची मागणी. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज परभणीच्या दौऱ्यावर. परभणीतील परिस्थितीचा घेतला आढावा. आजचा महाराष्ट्र बंद शांततेने पार पाडण्याचं सचिन खरात यांचं आवाहन. रिपब्लिकन सेनेकडनं आज देण्यात आलंय महाराष्ट्र बंदची हाक. मालेगावमधल्या आर्थिक उलाढालीचा मास्टर माइंड सिराज मोहम्मदची बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 5 बेनामी खाती. किरीट सोमय्यांचा दावा. खात्यांची तसंच बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची सोमय्यांची मागणी. वाढवण बंदरावरनं रेल्वे तसंच रस्ते वाहतुकीसाठीचं भूसंपादन केलं जाणार. आजपासून यासाठी जमिनीची मोजणी करण्यात येईल. राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढला. निफाड तालुक्यातल्या ओझरमध्ये 3.8 अंश सेल्सिअस इतकी राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद. आगामी 2 दिवस काही जिल्ह्यांना शीतलहरीचा इशारा. हिंगोलीचं तापमान 11 अंश सेल्सिअसवर. जागोजागी शेकोट्या पेटल्या. हिंगोलीमध्ये हाडं गोठवणारी थंडी. नाशिकच्या नांदगावामध्ये सुद्धा वातावरणातला गारवा वाढला. नागरिकांकडनं शेकोटीचा आधार. मात्र गहू हरभरा पिकांना थंडीचा फायदा. लातूरमध्येही थंडीचा पारा उतरला. औसा तालुक्यातल्या बोरगाव नकुळेश्वर सारख्या भागामध्ये दवबिंदू गारठल्यामुळे सगळीकडे बर्फाची पांढरी चादर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.